ब्लॉग शूट करण्याच्या माझा मोबाईल एवढा सर्वात खाली आपला असं मला वाटलंच नव्हतं. जय श्रीराम पब्लिक, तर सर्व आहे पण तुमचं देवगड यात्रेच्या पार्ट 3 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आकाश पाळण्यात बसल्यानंतर देवगडच्या मंदिरात एकदम टॉप क्लास व्ह्यू येत होता आपल्याला आणि आपल्या आकाश पाळण्यात एकदम खतरनाक एन्जॉय चाललं होतं. एकदम पोटात गुदगुल्या होता. आपल्या पोटात गुदगुल्यांना मारा गोळी. पण हा व्ह्यू कसा होता मला कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वांनी. आपल्या आकाश पाळण्यात काय एकदम वर येऊन थांबलं टॉपला आणि असं आपल्या आकाश पाळण्यातून असं काहीतरी क्वालिटी व्ह्यू येत होता आपल्या देवगडच्या यात्रेचा. आणि ब्लॉग काढत असताना आकाश पाळण्यात झटका लागला, माझा मोबाईल खाली पडला. पण नशीब तो डब्यात पडला म्हणून माझा मोबाईल वाचला. आणि त्या आपल्या आकाश पाळण्यात काहीतरी उद्योग होत होता. मध्ये आकाश पाळणा खाली जात होता, मध्ये आकाश पाळणा वरत होता. काही कळत नव्हतं आपल्याला. नंतर आपण त्या काय फायनली खाली उतरलो होतो. पण या सगळ्याची पाळण्याची कला नाही या काकांच्या हातात रॉड घुमवण्याकडे एक पाळण्यावरतीच. नंतर मग काय आपण आकाश पाळण्यात नाही खाली आल्यानंतर असं काही दृश्य पाहिलं जे पण आपल्या डोक्याला एक शॉटच लागले. ते म्हणजे आपल्या आकाश पाळण्याची लढाई चालू पण होती. आता वाटत होतं काहीतरी स्फोटच होतो काय. आपल्याला देवगडच्या यात्रेत भरपूर उशीर झाला होता म्हणून आपल्या शुद्ध भाऊला आपण बाईक करून निघालो होतो आपल्या घरी. आपली गाडी तर काय भरपूर लांब लावली होती म्हणून आपण भव्य असा 180 किलोमीटरचा प्रवास करून आपण आपल्या गाडीपर्यंत पोहोचलो होतो. आपल्या सिद्धू भाऊचं एक काम होतं, आपल्याला त्याच्या लहान भावाला घरी सोडायचं होतं म्हणून आपण त्या दोघांना घरी सोडून बाय बाय करून चाललो होतो आपल्या घरी. आपण तर आपल्या घरी निघालेलो होतो आणि आपल्या घरच्यांची ऑर्डर आली होती की त्यांना आईस्क्रीम घेऊन म्हणून आपण चाललो होतो आईस्क्रीम घ्यायला. मग काय आपण आईस्क्रीमची टपकनशी चॉईस केली, पटकन दिवशी आपण निघालो होतो आपल्या घराकडे. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपले व्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.